19 वर्षांत एसारेची एक वीटही रचली नाही. 500 सहस्रांश कुटुंबे हवालदी विकासाक हटवणार आमदार संजय केळकर. ठाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसारे प्रकल्प गेली 19 वर्षे रखडल्याने सुमारे 500 कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू असे सांगितले. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथील बुद्ध फुले रहिवासी पुनर्वसन प्रकल्प गेली 19 वर्षे रखडवून विकासकाने हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. याबाबत बोलताना श्री. केळकर यांनी सोमवारी एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. विकासकाला योजना राबविणे शक्य नसेल तर त्या जागी दुसरा सक्षम विकासक आणून प्रकल्प मार्गी लावू आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे श्री. केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरबावडी येथे गाळेधारकांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. गेली 50 वर्षे येथे सुमारे 25 गाळेधारक व्यवसाय करत आहेत. मात्र अचानक त्यांना आदिवासी जमीन असल्याचे कारण सांगत नोटिसा बजावण्यात आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गेली अनेक वर्षे हे गाळेधारक असताना आताच त्यांना हटविण्याचे प्रयोजन काय? आदिवासींना पुढे करून एखादा विकासक पुढे रेटण्याचा डाव आहे का? असे प्रश्न श्री. केळकर यांनी उपस्थित केले. या प्रकरणी गाळेधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील समस्या मांडल्या. श्री. केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार निवासी इमारतींची दुरुस्ती एका आठवड्यात सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले तर वायफाय जोडणीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे ठराव मंजूर होऊनही या निवासी डॉक्टरांची मार्चपासून थकबाकी आहे. ही थकबाकी देखील एक आठवड्यात देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. क्लस्टर एसआरएचा प्रकल्प जो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला हे जे बुद्ध फुले नगर रहिवासी पुनर्वसनाचे काम आहे, हा जो क्षेत्र आहे यांचं 19 वर्ष एसआरए रखडलेलं आहे. म्हणजे विकासकाने काय पराक्रम केलेला असेल बघा, की 19 वर्ष या लोकांचा एसआरए प्रकल्प ठप्प आहे. एकही वीट त्या ठिकाणी उभी राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळी लोक जे आहेत ती हवालदिल झाले होते आणि ते या जनसंवादामध्ये येऊन माझ्याकडे निवेदन देऊन गेले. मी एसआरएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर सोमवारी या समाजातली बैठक पण आयोजित केली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे विकासक एसआरएचं प्रोजेक्ट हातात घेतात आणि त्याच्यानंतर वाऱ्यावर सोडून देतात आणि त्याच्यामध्ये हजारो, आता जवळजवळ 500 झोपडपट्टी धारक या प्रक्रियेमध्ये आहेत, एसआरए प्रकल्पामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर तो विकासक करत नसेल तर त्याला बाजूला करून त्या ठिकाणी दुसरा विकासक नेमून हा एसआरएचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही आता पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत. आज काही वेळेला अनेक वर्ष त्या ठिकाणी आपण राहत असतो. आता कापूरबावडी भागामध्ये जवळजवळ 25-30 गाळेधारक आहेत की जे 50 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांची दुकानं आस्थापना थाटून बसलेले आहेत. काही रहिवासी आहेत आणि त्यांना अचानक नोटीस दिली गेली की ही आदिवासी जमीन आहे आणि ही आम्ही या ठिकाणाहून खरीद करू, आम्ही या ठिकाणाहून पाडून टाकू. आता ही लोक जाणार कुठे? आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही लोक आदिवासी जमीन दाखवायची, आदिवासी व्यक्तीला पुढे करायचं आणि त्याच्या पाठीमागून बिल्डर लॉबी जी आहे, ही माफिया जी आहे, यांनी काम करायचं असा पण धंदा या ठिकाणी चालू आहे. खरंच आदिवासी जमीन आहे का? खरंच आदिवासी माणसाचा हक्क आहे का? तर त्याच्याकरता लढलं पाहिजे. जो म्हणून अशा, आणि तसा कायदा पण आहे. पण अशा पद्धतीने आपण जर त्यांना निष्कासित करायला निघालो, 50 वर्ष राहतात ते, तर ही सगळी मंडळी आली होती. मी तहसीलदार, त्याच्यानंतर प्रांत, काल तर महसूल मंत्र्यांकडे देखील त्यांनी त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांना जेवढा म्हणून योग्य तो न्याय देता येईल तो देण्याचा पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत.